त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलं. त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत. स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन. पण एक सांगतो, मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही. ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होते. या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही. पण ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? एक स्पेसिफिक प्रश्न आहे, ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? कारण गिरे यांच्या प्रतिक्रियेत असं म्हणता आहे मला गिरे संपर्कात होतो वरुण सरदेसाईच्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. त्यामुळे ते वरुण सरदेसाई योग्य वाटेल तो निर्णय उद्धव ठाकरे आहेत का? नाही. उद्धव ठाकरे एकच आहे. जसे बाळासाहेब ठाकरे एक, तसे उद्धव ठाकरे एक आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो. मी किती मोठा झालो तरी एखादी गोष्ट जरी मला मनाला पटली नाही, पण जेव्हा माझे पक्षप्रमुख मला सांगतात की संजय आपल्याला हे करायचं आहे, पुढे न्यायचं आहे, तेव्हा मी त्या संदर्भात कधीही वाद घालत नाही आणि त्यांचा आदेश जो आहे तो पाळतो. सत्ता वगैरे किंवा पदं वगैरे त्याच्यापुढे काही नाही. ही मी घेतलेली, आमच्यासारख्या असंख्य लोकांनी पाळलेली शिस्त आहे या पक्षामध्ये. जर सत्ता ही मोठी असेल, कोणाला वाटत असेल आपल्या विचारांपेक्षा, तर मी त्यांना इथून हात जोडतो. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरेंची भूमिका विरोधी पक्षामध्ये बसायला काहीच हरकत नसतं. आज मुंबईमध्ये आम्ही विरोधी पक्षात बसतो आहोत. भूमिका मान्य न करता जर स्थानिकांनी तो निर्णय घेतला असेल, जर स्थानिकांवर कारवाई होणार असेल, तर मग ज्यांना सांगण्यात आलं, ज्यांच्या संपर्कात होते, अशा वरुण सरदेसाईंवर कारवाई होणार का? असं आहे की हे तुम्ही आणि मी बोलू शकत नाही ना, कोणीतरी तिथून सांगताय. अनेकदा असे चर्चा आमच्याशी होत असतात, पण शेवटी आम्ही फायनली माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा हा निरोप आहे हे सांगतो. अशा महत्त्वाचे निर्णय भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे पाप आहे आणि हा महाराष्ट्राला न पटणारा विचार आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, ती उद्या राहण्याची शक्यता अजिबात नाही. पण शिवसेना हा डाग स्वतःला लावून घेऊ इच्छित नाही की आम्ही गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या निर्घृण विचाराशी संघर्ष करतो आहोत आणि कुठेतरी सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो आणि तडजोड केली. ही गोष्ट माझ्यासारख्याच्या मनाला न पटणारी आहे. नाही, पण राऊत साहेब, मुनगंटीवर असं म्हणतंय की जे ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जी युती झाली आणि महापौर बसला, त्यात मुख्यमंत्र्यांनी 1 ऐवजी 1.25 वर्ष ठाकरे सेनेला महापौर देण्यास सांगितलेलं आहे आणि ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्टॅम्प पेपरवर करार झालाय. मला माहिती, स्टॅम्प पेपरवर करार झालाय साहेब. बघा, याच्यावरती उद्धव ठाकरेंची सही असं मला वाटत नाही. मी परत सांगतो, स्थानिक पातळीवरती काय झालंय त्या संदर्भात उद्धव ठाकरे आता माहिती घेत आहेत. पण पक्षातले बहुसंख्य लोक या भूमिकेशी, या विचारांशी या क्षणी मान्य नाही. चंद्रपूरला जर करायचीच आहे तुम्हाला युती, तर आधी तुम्ही महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या गद्दारांना बाहेर काढा. तुम्हाला शिवसेना हवी आहे ना, खरी ओरिजिनल, मग शिवसेनेतून बेईमानी करून आलेल्या लोकांना बाहेर काढा, मग आम्ही तुमच्याशी चर्चा करू. पण त्यात तुम्ही काँग्रेसला असं म्हटलं होतं की सत्ता मिळाली नाही याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. बघा, सत्ता सत्काळांचं प्रत्युत्तर तुम्हाला असं आहे की इतरांची लाज काढण्यापेक्षा चंद्रपुरात लाज कुणी घालवली हे तपासणं महत्वाचं आहे. हो, ती बघा, हर्षवर्धन सकपाळ जे बोललेले आहेत त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. आमचे मित्र आहेत ते. शेवटच्या मिनिटापर्यंत तुमच्या 2 गटामध्ये एक वाक्यता का झाली नाही आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी जास्त होती उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी जास्त होती. तुमच्या पक्षातले 2 गट ज्या टोकाच्या भूमिका घेऊन तिथे उपस्थित होते, ते तुम्ही या राज्याचे पक्षाचे प्रमुख आहात ना. मी याविषयी राहुलजीशी बोललेलो आहे आणि वेणुगोपाल यांच्याशी बोललेलो आहे. ही जबाबदारी नेतृत्व म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांची आहे. ही उद्धवजी आमचं आता एकवाक्यता झालेली आहे आणि आपल्याला आता एकत्रित पुढे जायचं आहे चंद्रपूरला आणि उद्धवजींची तयारी होती. तुम्ही काय सांगताय आम्हाला? राजकारणामध्ये आमचीही
काळ्याचे पांढरे व्हायची वेळ आलेली आहे किंवा झालेली आहे. त्यामुळे रावसाहेब परभणीमध्ये मुस्लिम महापौर झाले. पुढे परभणीमध्ये मग काय आलं झाला पुढे काय? या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे. या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत. राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत. निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात. मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? तर तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही. नाही, पण रावसाहेब चंद्रपूर बाबतीत उद्धव ठाकरे जो स्थानिकांनी निर्णय घेतलेला आहे, फेरविचार करणार का? पाठिंबा काढून हे मी घेण्याबाबतीत आता सांगू काही शकत हालचाली नाही. मला होणार का? मी दिल्लीतून काल आलो आहे. आज मी उद्धवजींना भेटणार आहे. जसं कल्याणला मनसेच्या बाबतीत झालं तसं चंद्रपूरला शिवसेनेच्या बाबतीत झालं असं फार तर म्हणेल. ठीक आहे, चला बोलू. अजित पवार इनके एक्सीडेंट को लेकर कल रोहित पवार ने भी काफी सारे सवाल खड़े किए प्रभाष चंद्रना को लेकर, क्या कहेंगे? बात ऐसी है कि इन्वेस्टिगेशन एजेंसी इस एक्सीडेंट या षड्यंत्र का जांच कर रही है, लेकिन जिस प्रकार से सभी पूरे देश की और राज्य की पुलिस यंत्रणा, सीबीआई, आईबी, ये भारतीय जनता पार्टी के मुट्ठी में है, तो क्या निष्पक्ष जांच हो पाएगी? आज लोगों के मन में इतना संशय है ये एक्सीडेंट के बारे में, क्या ये एक्सीडेंट है या और कुछ हो गया है यहाँ, उस बारे में रोहित पवार ने जो प्रेजेंटेशन दिया है, उनके पवार फैमिली का एक महत्वपूर्ण सदस्य जो एमएलए है, उसने तो कल प्रेजेंटेशन दिया है कि किस प्रकार से ये हादसा हुआ और ये हादसा कम और ये कुछ उसके पीछे षड्यंत्र है, इस प्रकार के एविडेंस सामने लाए। तो उस बारे में देश के गृह मंत्री ने सोचना चाहिए, और पवार फैमिली जो खास करके डिप्यूटी सीएम सुनेत्रा पवार और उनके बेटे ने जो कल पीएम से मिले हैं या होम मिनिस्टर से मिले हैं, ये मांग करनी चाहिए